नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कवयित्री सौ वीणा वैभव चाफेकर तुम्हाला थोडस देशाविषयी बोलणार आहे। कारण जवान आपला जो सीमेवर लढतो आणि देशासाठी इतकं करतो, त्याचे घरचे कसे बिचारे राहत असतील। जेव्हा तो देशाकरिता शहीद होतो तेव्हा आई वडील मुलं आणि सर्वात जास्त त्याच्या पत्नीच्या मनातील भाव काय बरं वाटत असेल तिला। तर ते भाव मी थोडेसे टिपण्याचा प्रयत्न केलाय माझ्या कवितेतून, तुम्ही ऐकायला होईल। तुझीच होऊ दे सहचारिणी असं कवितेचं नाव आहे। पाहिलत का कधी तिचं मोकळं कपाळ, ती मिरवते ते गर्वाने अभिमानी। कारण ललाटी जातो सूर्य, तेजाळून उजळून निघतोय देशाभिमानी। तिच्या चेहऱ्यावरील कुंकवाचा टिळा आधी फक्त एक खूण सौभाग्याने तिला अधिक तेजस्वी आणि समृद्ध केलंय तिरंग्याच्या या लेण्याने। तिचं पवित्र प्रेम आणि हिरव्या चुड्याची ती किणकिण ती स्मरते जपते क्षणाक्षणाने। आणि अशा शहीदाच्या पत्नीला जेव्हा कळते की तो शहीद झालाय, त्यावेळी तिच्या मनी काय भाव येतात बघा। पुढच्या ओळीत ते आहेत, आजही मंदवात तेवत आहे वृंदावनात तिच्या, आजही मंदवात तेवत आहे वृंदावनात तिच्या। तरीही अंगणातील हिरवळ ती फुलवते जबाबदारीने। एक नाही दश नाही लक्ष लक्ष जन्मे मला। तिच्या मनीचे हे भाव आहेत बरं का। त्या शहीदाच्या पत्नीच्या मनात किती थोर भाव आहेत बघा। म्हणजे जो तरुण शहीद झाला आहे त्याच्यापेक्षाही मोठी छाती, मोठं हृदय आणि धडाडी असणारी त्याची पत्नी आहे। आणि पुढील ओळीत त्या करीत आहे, एक नाही दश नाही लक्ष लक्ष जन्मे मला, तुझीच होऊ दे सहचारिणी अर्पिण्या देशा तुला। तुझीच होऊ दे सहचारिणी अर्पिण्या देशा तुला। धन्यवाद।